नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, आज तुमच्यासोबत मी फॉल कसं लावायचं हे शेअर करणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने बघा, फॉल कसं धुवायचं, फॉलला इस्त्री कशी करायची आणि फॉल लावताना खूप जणांचे प्रश्न असतात की गुढी येते, झोळ येतं वगैरे. तर आज सगळ्याच गोष्टीचं मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. तर चला मग मैत्रिणींनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, ही कांचीवरम प्युअर सिल्कची साडी आहे आणि हिला आपण ना साध्या मशीनच्यावर आपल्याला फॉल लावायचा आहे. इथं आपण पिकोच्या मशीनचा वापर करणार नाही, ते पण अगदी व्यवस्थित आणि कुठेच गुढीसुद्धा येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे. बघा, इथे मी फॉल घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचं फॉल घ्या, पण एकदम चांगल्या क्वालिटीचं असं फॉल घेतलं तर तिचं कलर जाणार नाही आणि जास्त गुढ्यासुद्धा पडणार नाहीत. असं मी ज्युली कंपनीचंही फॉल घेतलेलं आहे. तुम्ही धनशिरीचं सुद्धा घेतलं ना तर ते सुद्धा खूप छान आहे. तर आता आपण धुवून घेऊया. बघा, धुण्याचं सुद्धा असं आपल्याला काही घासून मळून वगैरे धुवायचं नाही. अगदी हलक्या हाताने ना पहिल्या 2-3 मिनिट पाण्यामध्ये असं डिप करून घ्यायचं. जे यामध्ये एक्स्ट्राचं स्टार्च आहे ते निघून जातो आणि एकदम घट्ट हाताने हिला पिळून घ्यायचं. आणि पिळल्यानंतर बघा, खास ट्रिक्स हे आहे की जास्त गुड्या पडू नये म्हणून असं एकदम फडफड झटकून घ्यायचं, जेणेकरून की कुठेच गुढी पडणार नाही. आता मी वाळवलं आणि हिला मी इस्त्री केलेलं आहे. इस्त्री करणं तर सगळ्यालाच जमतो. यासाठी बघा, ही मी व्हिडिओमध्ये क्लिप घेतलेली नाही, तर इस्त्री झालेली आहे. आता हिला आपण मशीनवरती कसं लावायचं हे सांगते तुम्हाला. बघा, साध्या मशीनवरती, मी तर पिकोची मशीन घेतलेली नाही, साध्या मशीनवर आपल्याला फॉल लावायचा आहे. आणि फॉल लावताना जे काही तुम्हाला अडचण येते ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला. तर बघा, फॉल किती इंचावर लावायचा खूप जणांचा प्रश्न असतो. जर तुमच्याकडे इंचपट्टी नसेल तर अंदाजानं बघा, 1 लीत आणि 1 टूच असं घ्यायचं. जर तुमच्याकडे इंचपट्टी असेल ना तर 10 इंच घ्यायचं. तर बघा, फॉल लावताना ना आधी अर्धा इंच आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं. 10-11 इंच घ्यायचं, तिच्याहून जास्त तुम्ही घेऊ नका. तर इथे बघा, मी 10 इंचावरती घेतलेलं आहे. आता आपण फॉल न लावताना सरळ आणि उलटं दोन्ही बाजू बघून घ्यायची. उलटी बाजू जी आहे ना ती खाली ठेवायचं, सरळ बाजू लावायचं. आणि त्यामध्ये सुद्धा बघा, कोणत्या साईडला ना आपलं शिलाई मारलेली असते आणि कोणत्या साईडला प्लेन असतो. जी प्लेन साईड आहे ना तिला खालच्या साईडने ठेवायचं. ज्या साईडने फॉलच्या शिलाई असते ना ती वरच्या साईडला ठेवायचं. आता इथे बघा, फॉल लावताना ना आपल्याला एकदम काठोकाठ म्हणजे एकदम फेस टू फेस असं फॉल लावायचं. फॉल जे आहे ना ते खाली साडीच्या दिसू नये हिची फक्त आपल्याला एवढी काळजी घ्यायची, जेणेकरून की आपलं फॉल दिसलं ना तर पूर्ण साडीचा लुक खराब होतो. तर तुम्हाला मी उलटं करून सुद्धा दाखवते बघा, सरळ बाजूनी, की फॉल किती छान पद्धतीने शिलाईसुद्धा दिसत नाही आणि कुठे फॉलसुद्धा दिसत नाही. सगळ्या जणांचा प्रश्न असतो की फॉल लावताना ना तर फॉल साध्या मशीनवरती खालच्या साईडने दिसतो, साडीमधून वगैरे असं निसटतो. तर ह्या पद्धतीने फॉल लावला ना तर खालच्या साईडला बिलकुल दिसणार नाही. आणि एकदम बघा, अलगद हाताने घ्यायचं, एकदम फास्टमध्ये मशीन नाही चालवायची. थोडंसं अलगद हाताने ढकलत गेलं ना तर एकदम फेस टू फेस आणि शिलाईसुद्धा खूप छान बसते. तर बघा, इथे मी शिलाई किती छान असे मारत आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही मारलं तर तुमचा फॉलसुद्धा एकदम व्यवस्थित बसतो. आता या साईडला पण बघा, आपल्याला अर्धा इंच असं फोल्ड करून घ्यायचं आणि हाताने बघा असं बोटाने एकदम प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून की आपल्याला हात सिलाई करताना सुद्धा ही अर्धा इंच जी खाली आहे तसंच फोल्ड होऊन राहील. तर इथे बघा, थोडंसं लॉक करून घ्यायचं, जेणेकरून की आपली सिलाई वगैरे उकलू नये. तर आता तुम्हाला सिलाई किती छान बसलेली आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आणि कुठेच बघा फॉल जी आहे ना ती साडीच्या खालच्या साईडला दिसत नाही. आता आपण ना हातसिलाई कशी करायची ते सुद्धा सांगते. हातसिलाईसाठी ना तुमच्याकडे टेबल असेल टेबल घ्या, नाही तर मग अशीच प्लेट तर तुमच्याकडे सगळ्यांच्याच घरात असते. तर अशी प्लेट्स घ्यायचं आणि त्यावरती बघा, हातसिलाई करताना ना आपल्याला 2 पदरीच धागा घ्यायचा, सिंगल धागा घ्यायचा नाही. सिंगल धाग्याने ना आपलं हातसिलाई जी आहे ना ती हातसिलाई लवकर तुटून जाते किंवा मग धागा कुजतो. यासाठी डबल धागा असलं तर ते कधीही चांगलं असतो. तर बघा, डबल धाग्याने ना आधी आपल्याला साडीचा थोडासा कपडा घ्यायचं आणि परत फॉलचा कपडा घ्यायचा, असं तिरपी आपल्याला हातसिलाई करायचे. जर तुम्ही सरळ हातसिलाई केली ना तर ती बाहेरच्या साईडने जास्त दिसतो. म्हणून बघा, असं तिरपं केलं तर साडीचा आपल्याला जेवढं भाग घ्यायचं आहे ना तेवढं भाग घ्यायचं, म्हणजे एकदम कमी घ्यायचं, जास्त सुद्धा घ्यायचं नाही की बाहेरच्या साईडने ते दिसावं या पद्धतीने. तर बघा, मी थोडं थोडं बघते, हातसिलाई करते आणि खालच्या साईडला लगेच बघते, जेणेकरून की आपली जी शिलाई आहे ना ती बाहेरच्या साईडने असं दिसू नये म्हणून. आणि सगळीच हातशिलाई ना मी क्रॉसमध्येच करते. सरळ जर केलं ना खूप लवकर होते, पण बाहेरच्या साईडने जास्त दिसते आणि गुड्यासुद्धा येण्याची शक्यता असते. तर बघा, असं हातशिलाई करताना ना अलगद हाताने चांगलं प्रेस करत जायचं, जेणेकरून की कुठेच फॉलला सुद्धा गुडी येणार नाही एवढी काळजी घ्यायची. आणि सुईमध्ये बघा 5-6 टाके घेतलं की लगेच हाताने तिला साफ करत जायचं. धागासुद्धा बघा, एकाच धाग्यामध्ये ना पूर्ण फॉल व्हावं एवढा धागा घ्यायचं. आणि धागा ना एवढा घेऊन सुद्धा
सुद्धा आपल्याला 10-12 इंच जास्त घ्यायचं, जेणेकरून की आपल्याला कुठेही गाठ्या वगैरे घालायला म्हणजे लॉक करण्यासाठी थोडंसं जास्तच ठेवायचं. आणि अशी हातसिलाई करून घ्यायची. हातसिलाई करताना हाताने जेवढं तुम्ही साफ करत गेलं ना, तेवढं तुमचं चांगलं होतं. कुठेच गुढीसुद्धा येणार नाही, कुठे झोळ येत नाही. आणि डबल धागा घेतला ना, ती लवकर तुटत नाही. फॉल साडीच्या खाली सुद्धा असं दिसणार नाही. आणि आपण साडी धुतल्यानंतर ना फॉल लवकर कुजतो, म्हणजे फॉलचा धागा कुजतो, फॉल तर कुजत नाही. ती धागा लवकर तुटू नये ह्यासाठी बघा 2 पदरीच धागा घ्यायचं आणि अलगद हाताने बघा थोडंसं वेळ लागेल, पण हातसिलाई खूप छान करायची. तुमचे कस्टमर जर वाढवायचे असतील ना तुम्हाला, तर साडीला कुठे झोळ येऊ द्यायचं नाही किंवा कुठेच गुढी पडू द्यायची नाही, जेणेकरून की आपले क्लायंट तिच्या नाखुश होतील. बघा यामुळे बघा मी जेवढं होईल ना तेवढं असं 10 मिनिटात फॉल लावणं होतं. थोडंसं 12 मिनिट लागतील आपल्याला, पण जे काम करायचं ना ते एकदम परफेक्टच करायचं, जेणेकरून की आपल्याला कोणी नाव ठेवणार नाही आणि ह्यामुळेच आपले क्लायंटसुद्धा वाढतील. तर इथे बघा साईडला पर्यंत आलेली आहे आणि इथे बघा साईडला चांगलं लॉक करून घ्यायचं, जेणेकरून की बघा आपलं कोपरं जसं आपण शिलाई मारताना घेतात ना त्या पद्धतीने ते चांगलं लॉक केलं की ते धागा तुटत नाही. आणि आता खालच्या साईडला सुद्धा बघा असं क्रॉसमध्येच हातसिलाई करून घ्यायची आहे. फॉलसुद्धा बघा मी एकदम फेस टू फेस लावलेला आहे आणि 2 पदरी धागा घातली ना धागा आपला तुटणार नाही. आणि बघा आपली फॉलसुद्धा कुठेच गुढी आलेली नाही. तुम्हाला मी पूर्ण ओपन करून सुद्धा दाखवते की आपल्या साडीला ना कुठे झोळ आलेलं नाही किंवा मग कुठेच असं गुढी आलेली नाही. आणि एकदम छान पद्धतीने आपलं असं फॉल लावणं झालेलं आहे. तुम्हाला आता मी हे जवळून दाखवते बघा, एकदम छान पद्धतीने असं फॉल लावलेलं झालेलं आहे. कांजीवरमची अशी सिल्क साडी एवढी छान असून सुद्धा बघा मी साध्या मशीनवरतीला फॉल लावलेला आहे आणि ते सुद्धा बघा कुठेच गुढी आलेली नाही. आता ही फॉलचा खालच्या साईड झाली, जिथं आपण हातसिलाई करताना हाताने प्रेस केलेलाच आहे. तर तुम्हाला आता मी वरच्या साईडने सुद्धा दाखवते की कुठेच आपली गुढी आलेली नाही किंवा मग कुठे झोळ आलेली नाही. एवढी असं फिनिशिंगने लावलेली आहे साध्या मशीनवरती आणि सिलाईसुद्धा कुठेच दिसत नाही बघा. पिकोची जी सिलाई आहे ना खालच्या साईडने फोल्ड झालेली दिसते, हिची ती सुद्धा दिसत नाही. खूप छान असं साडी दिसते बघा, कुठेच गुढी आलेली नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल ना, तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. तर बघू शकता आता पूर्ण साडीचा आणि जिथे बघा फॉल आपलं संपलेलं आहे ते सुद्धा साडी बघा आणि फॉल लावलेलं आहे ते सुद्धा बघा की कुठेच दोन्ही साड्यामध्ये फरक दिसतो का तुम्हाला, की फॉल लावलेला आहे इथून वरची सुद्धा आपली सिलाई दिसत नाही, एवढी फिनिशिंगने सिलाई येते बघा.